आज आपण जाणार आहोत उज्जैनच्या दर्शनासाठी। त्यासाठी आपण ट्रेनने निघालेलो आहोत मनमाड टू उज्जैन। आता उज्जैनला पोहोचल्यानंतर सर्वात आधी आपण दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत। हे आहे मंदिराचं भव्य कॉरिडॉर। इथून आत गेल्यानंतर आपल्याला प्रशस्त असं मंदिराचं कॉरिडॉर दिसतं। हे सर्व इतकं सुंदर आहे। इथे गेल्यानंतर अतिशय प्रसन्न वाटतं। तुम्ही देखील उज्जैनला कधी गेलात तर तुम्हाला देखील हे सर्व पाहून तुम्हाला देखील खूप छान वाटेल। हा आहे पूर्ण मंदिराचा परिसर, ज्याच्यामध्ये सुंदर अशी नक्षीकाम केलेली आहे। सुंदर देवी देवतांचे असं सुंदर रेखीव काम केलेलं आहे। हरसिद्धी माता वगैरे असं सुंदर प्रकारे गडकालिका माता, श्रीराम, महाकाल दर्शन वगैरे हे तुम्हाला सर्व पाहायला मिळणार आहे। तुम्ही बघू शकता किती सुंदर पद्धतीने रेखीव काम केलेलं आहे। कॉरिडॉर पाहता क्षणी असं एकदम मनाला प्रसन्न वाटतं। आम्ही संध्याकाळी दर्शनाला गेल्यामुळे आम्हाला लाईटसह आणि सुंदर रात्रीचा व्ह्यू सह हे सगळं पाहता आलेलं आहे। तुम्ही बघू शकता किती सुंदररित्या काम केलेलं आहे। सम्राट अशोक, त्यानंतर विक्रमादित्य वगैरे, वेतालवट्ट, सम्राट विक्रमादित्य यांचं, त्यानंतर अमरसिंग, तुम्ही बघू शकता किती सुंदर वाटत आहे। हे महाकालचा फोटो आणि व्ह्यू, यानंतर हे भव्य मंदिराचं कॉरिडॉर मध्ये हे सर्व भव्य अशा मूर्ती आहेत। महादेव आणि त्यांच्या डोक्यावर मस्त नाग वगैरे असे आहेत, शेषनाग वगैरे। ते पाहता क्षणी असं सुंदर वाटायला लागतं आपल्याला। मंदिराचा भव्य परिसर फिरताना एक वेगळाच अनुभव येतो। हे सप्तऋषींचं सर्व मूर्ती आहे। हे पाहताना देखील एक वेगळाच अनुभव येतो। तुम्ही बघू शकता किती छान व्ह्यू आहे। मंदिराचा परिसर ते फिरताना किती छान वाटत आहे। रात्रीची वेळ असल्यामुळे हे सर्व एक खूप सुंदर पद्धतीने दिसत आहे। अतिशय उत्तम
खूप छान पद्धतीने असं काम केलेलं आहे इथे. बघता क्षणी एक वेगळाच अनुभव येतो. खूप खूप म्हणजे खूप छानरीत्या हे काम केलेलं आहे. तुम्हाला देखील असा वेगळा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही देखील एकदा उज्जैन नगरीत येऊ शकता महाकालच्या दर्शनासाठी. महाकालचं दर्शन घेता क्षणी सर्व दुःख, अडथळे मार्गातले हे सर्व नाहीसे होतात. त्यामुळे तुम्ही देखील महाकालचं दर्शन नक्कीच घ्यायला पाहिजे. हे सुंदर अशा सप्तऋषींच्या मूर्ती पाहून, अतिशय मनमोहक अशा छान मूर्ती पाहून अतिशय मनाला प्रसन्न वाटतं. तुम्हाला देखील चांगलं वाटलं असेल. हा पूर्ण मंदिराचा परिसर का कॉरिडॉर हे ह्यांना मस्त लाइटिंग वगैरे ह्यांनी सजवण्यात आलेलं आहे. परिसर पाहिल्यानंतर मनाला एकदम प्रसन्न वाटतं आणि एकदम नयनदीप दृश्य आहे हे. हे सर्व पाहता क्षणी एक वेगळंच एक मनाला एकदम प्रसन्न वाटायला लागतं. हा एक सुंदर महादेवाची मूर्ती आहे पाण्यामध्ये. त्याच्या सभोवतालचा हा पूर्ण परिसर आहे कॉरिडॉर, जो की पूर्ण लाइटिंग वगैरे यांनी सजवण्यात आलेला आहे. हा पूर्ण एक मंदिराचा परिसर आहे जो की खूप सुंदर आहे. खूप उत्तम पद्धतीने दिसायला एकदम मनमोहक सुंदर असा हा मंदिराचा परिसर. हे सर्व व्ह्यू आम्ही दर्शन झाल्यानंतर घेतलेला आहे. सर्वात आधी आम्ही दर्शन घेतलेलं आहे महाकालचं. महाकालचं दर्शन घेतल्यानंतर हा व्ह्यू बघितलेला आहे. हे त्रिशूल आहे, महादेवाचं त्रिशूल. मंदिराच्या आतमध्ये मोबाईल अलाउ नव्हता, त्यामुळे घेतलेले नाही आहेत फोटो. ही एक रात्रीच्या वेळी एक मूर्ती आहे, त्याच्यावरती लाईट वगैरे उत्तम पद्धतीने दाखवण्यात आल्यामुळे ती एक छान दिसते. हे एक सप्तऋषींचं, हे सप्तऋषी देखील किती सुंदर दिसत आहेत रात्रीच्या वेळी व्ह्यू मध्ये. तुम्ही बघू शकता, अतिशय बारीक आणि उत्तम काम केलेलं आहे. हे देखील सप्तऋषींपैकीच एक आहे. खूप सुंदर दिसत आहे रात्रीच्या वेळी. तुम्ही बघू शकता.
किती सुंदर सुंदर मूर्ती बनवण्यात आलेल्या आहेत. तुम्ही देखील उज्जैन महाकालला आलात तर तुम्हाला देखील हे सर्व दर्शन झाल्यानंतर पाहण्यात येईल. त्यासाठी तुम्ही रात्रीच्या वेळी जा एकदा. तुम्हाला हे सर्व लाइटिंगच्या ह्याच्यामध्ये अजून छान दिसेल. दिवसा ऊन वगैरे असल्यामुळे थोडंसं एवढं तिथे फिरता येत नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळी व्ह्यू एकदम चांगल्या पद्धतीने दिसतो, ठळक दिसतो. संध्याकाळी एकदम हवेशीर वातावरण, मोकळं वातावरण असल्यामुळे, उन्हाचा काही त्रास नसल्यामुळे संध्याकाळी तुम्ही रात्रीच्या वेळीला हे सर्व पाहू शकता. हा मंदिराचा परिसर फिरताना एक वेगळाच आनंद होतो. सभोवतालचं वातावरण, लोकांची भक्ती, हे सर्व पाहून मन आनंदून जातं. दर्शन केल्यानंतर आपल्याला खूप असा वेळ असतो, त्याच्यामुळे कॉरिडॉर पूर्ण पाहूनच घ्या. एक एक मूर्ती इतक्या उत्तम रीतीने बनवण्यात आलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता अगदी लहानातल्या लहानपासून ते मोठ्यातल्या मोठ्यापर्यंत, अगदी वयस्कर, थोडेसे सिनियर सिटीजन असे देखील लोक पूर्ण कॉरिडॉर पूर्ण पाहून घेतात. हे एक सुंदर मूर्ती आहे. महादेव, नंदी, नंदी महादेवांची सुंदर अशी मूर्ती. बघू शकता. सभोवतालचा परिसर देखील बघू शकता. किती शांतता, किती सुंदर, किती भक्ती, किती विश्वास, किती आनंद, किती सुख. तुम्ही नक्की विजिट करा. जे कोणी उज्जैनला आले असतील, ज्यांनी कोणी दर्शन घेतले असेल, त्यांनी देखील कमेंट करा.